नमस्कार मित्रांनो, आपल्या वेतनासंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला आहे. त्यामध्ये राज्य शासनाकडून जो आज शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, महागाई भत्ता 2% वाढीवचा, त्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर मित्रांनो, त्या शासन निर्णयानुसार आपल्याला 2% वाढीव महागाई भत्ता झालेला आहे. 58% वरून तो 60% झालेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला जानेवारी 2026 ते जुलै 2026 या 7 महिन्याची जे थकबाकी आहे ते मिळणार आहे ऑगस्टच्या पेमेंटमध्ये. तर मित्रांनो, नेमकी आपल्याला 7 महिन्याची जे थकबाकी असणार आहे ते कशा पद्धतीने काढायचे असून याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. 2% वाढीव महागाई भत्ता 58% वरून 60% करिता 7 महिन्याची थकबाकी कशा पद्धतीने काढायचे, अचूक एरियस कसं काढायचं, याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो बघा, अगदी सहजपणे आपल्याला आपला जो महागाई भत्ता जो वाढीव आहे त्याचा एरियस आपल्याला काढता येणार आहे अगदी सहजपणे. तर बघा मित्रांनो, मी आपल्याला संपूर्ण सविस्तरपणे हे सांगणार आहे. मी माझा जो एरियस आहे तो काढलेला आहे अगदी सहजपणे आणि कशा पद्धतीने काढलेला आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. तर बघा, महागाई भत्ता वाढ 2%, शासन निर्णय 18 ऑगस्ट 2026चा. काही वेळापूर्वी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. सर्व जे शासन निर्णय आहे त्याचं परिपत्रक संपूर्ण बघितलेलं आहे. तर बघा, थकबाकी कशी काढायची आहे. जसं उदाहरण आता मी माझी काढणार आहे. नाव राजेश मेश्राम लिहून घेतलेला आहे मी. सध्याचा महागाई भत्ता जो आहे मित्रांनो तो 58% आहे आणि आता वाढीव जो आहे तो 60% झालेला आहे. तर त्याचा जो फरक असणार आहे मित्रांनो तो 2%चा असणार आहे. आणि थकबाकी आपल्याला शासन निर्णयानुसार जानेवारी 2026 ते जुलै 2026 एकूण 7 महिन्याची मिळणार आहे. तर आता मित्रांनो, आपल्याला ही थकबाकी काढण्यासाठी अगोदर जानेवारी 2026चा जो बेसिक असणार आहे तो येथे लिहून घ्यायचा आहे. कारण मित्रांनो, जुलैमध्ये आपल्याला वेतनवाढ लागलेली आहे, त्यामुळे या एका महिन्याचं जे एरियस निघणार आहे ते वेगळं निघणार आहे आणि जानेवारी ते जून पर्यंत 6 महिन्याचं एरियस मित्रांनो वेगळं निघणार आहे. तर आता बघा, जसं जानेवारी 2026 बेसिक होतं माझं मित्रांनो 52,000 रुपये, महागाई भत्ता 58% प्रमाणे 30,160 झाला. तर मित्रांनो, आपण जर आपलं पगारपत्रक बघाल तर त्यामध्ये आपल्याला जो जानेवारीचा महागाई भत्ता होता तो 55% प्रमाणे होता. परंतु मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये आपला एरियस वगैरे निघलेला आहे, त्यामुळे आपल्याला आता इथे पकडताना तो जानेवारी 2026चा जो महागाई भत्ता आहे तो 58%च पकडावा लागणार आहे. तर बघा, आता जानेवारी 2026चा 58% प्रमाणे महागाई भत्ता जो आहे 52,000 बेसिकवर तो येतो 30,160 रुपये. आणि 60% जर पकडले आपण या 52,000 बेसिकवर तर तो होतो 31,200. तर याचा जो फरक आहे मित्रांनो, 2% जर आपण काढला याचा फरक, तर तो असणार आहे 1,040 रुपये. त्यानंतर मित्रांनो, जुलैचं जर आपण बघितलं, जुलैमध्ये आम्हाला वेतनवाढ लागलेली आहे आणि त्यानुसार बेसिक जे होतं ते झालेलं होतं 53,600 रुपये. तर यानुसार मित्रांनो 58% जर आपण याचे काढले तर ते होते 31,088 रुपये आणि 60% जर काढले तर ते होतात 32,160 रुपये. म्हणजे याचा जर 2%चा फरक काढला तर तो होतो 1,072 रुपये. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जानेवारी या एका महिन्याचं 2%चा फरक काढून घेतलेला आहे महागाई भत्त्याचा आणि इकडे जुलैचा काढून घेतलेला आहे. तर मित्रांनो, आता जानेवारी ते जे जून असणारे 6 महिने त्याचा आपल्याला अगोदर काढावं लागणार आहे इथे. तर बघा, जानेवारी ते जून 6 महिने जे होणार आहे 1,040 गुणिले 6 म्हणजे 6,240 रुपये होणार आहे आणि जुलैचा त्यामध्ये एक महिना ऍड होणार आहे. तर बघा, जुलै 2026 याचे 1,072 रुपये जे आपण काढले होते ते. तर आता मित्रांनो, आता हे 6 महिने आणि हा एक महिना म्हणजे 7 महिने असं टोटल मित्रांनो जे रक्कम होणार आहे ते होणार आहे 7,312 रुपये. हे मित्रांनो या बेसिकवर जे जानेवारीमध्ये 52,000 रुपये होतं आणि जुलैमध्ये वेतनवाढ लागल्यानंतर 53,600 रुपये जर बेसिक असेल तर आपलं जे एरियस निघणार आहे 7 महिन्याचं ते निघणार आहे 7,312 रुपये. तर जानेवारी ते जुलै एकूण 7 महिन्याची जे थकबाकी आहे मित्रांनो ते निघणार आहे 7,312 रुपये अशा पद्धतीने. तर मित्रांनो, अगदी सहजपणे आपल्याला ही जी थकबाकी आहे ही काढता येणार आहे. तर आपल्याकडे पगारपत्रक असतेच आणि बेसिक वगैरे किती होतं जानेवारीमध्ये, त्यानंतर वाढीव, त्यानंतर मित्रांनो वेतनवाढ लागल्यानंतर जुलैमध्ये किती झालं त्या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. 2%चा फरक काढून इथे 6 महिन्याचं ते निघणार आहे आणि एका महिन्याचं तिथे ॲड करून आपल्याला पूर्ण 7 महिन्याचं एरियस तिथे काढता येणार आहे. तर
मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. आपणाला शासन निर्णय 18 ऑगस्ट 2026 नुसार जो आपला महागाई भत्ता वाढीव लागू झालेला आहे, त्याची जे थकबाकी असणार आहे 7 महिन्याची, ती अगदी सहजपणे काढता येणार आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.